हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी स्टार्ट करूया. आणि ही रेसिपी जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मी सर्वात आधी घेतलेला आहे कांदा. एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं, कोथिंबीर आणि ते जे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असाल अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. थोडेसे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की ते शेवगा घेतलेला आहे. शेवगा मी छोटे-छोटे असे कट करून घेतल्याच्या नंतर त्याची जी साल आहे, तर म्हणजे पूर्ण असे काढून घ्यायचे नाही, थोडे-थोडे असे काढून घ्यायचे आहे आणि ती जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे. शेवगा आणि बटाट्यापासून मी काय बनवत आहे, तर हे तुम्हाला माझ्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे. तर मी इकडे पाहत असाल, की मी इथे 2 बटाटे घेतलेले आहे आणि जे बटाटे आहेत त्याची मी साल वरची जी आहे ती काढून घेतलेली आहे. तर इकडे मी साल काढून झालेली आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की जे बटाटे आहे आपले, तर असे मोठे-मोठे कट करून घेतलेले आहे आणि दोन्ही बटाटे एका साइजमध्ये कट करून घेतलेले आहे. तर आपले बटाटे कट होत आहेत. तोपर्यंत दुसरीकडे गॅसचा फ्लेम चालू करून तिकडे मी एका साईडला कुकर ठेवलेला आहे तापवण्यासाठी. तर आपले जे आहेत बटाटे आणि जी आपली शेवग्याची शेंग आहे, तर ते बटाटे आणि शेवग्याची शेंग एकत्र करून त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि हे आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल, की जे आपला कुकर आहे ते आपला चांगला तापून झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मी जवळपास 3 ते 4 चमचा इथं मी म्हणजे पळी इथं तेलाचा वापर केलेला आहे आणि थोडंसं आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरं तेलामध्ये चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला असंच ब्राउन होऊन द्यायचं आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की इकडे जे मसाला आपला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, तर ते मसाला आपल्या तेलामध्ये जिऱ्यामध्ये ॲड केलेला आहे. ते थोडंसं 2 ते 3 मिनिटं आपल्याला असाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बेसिक मसाले जे आहेत ते ॲड करायचे आहे. ते इकडे तुम्ही पाहत असाल, की थोडेसे म्हणजे 1 चमचा मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल, की इथं पण मी घेतलेले आहे, लसणाची पेस्ट घेतलेली आहे. थोडंसं क्वांटिटी थोडीशी जास्त आहे आल्यापेक्षा. आलं म्हणजे आपल्या भाजीमध्ये आलं खूप जास्त असलं तर खूप छान अशी भाजी होती. आणि आलं लसण जी आहे ना, खूप असा मसाल्यामध्ये चांगला आपण परतून घेऊया. तर इथे आपण आपला मसाला टाकून घेऊया. इकडे मी टाकलेला आहे 1 चमचा मटन मसाला टाकलेला आहे आणि इकडे मी 1 चमचाभर अजून चिकन मसाला पण ॲड करत आहे आणि हे प्रत्येक मसाले मी प्रत्येक भाजीतच वापरते कारण हे मसाल्याशिवाय माझी भाजी कंप्लीटच होत नाहीये. तिथे मी घेतलेला आहे होममेड मसाला. ह्या मसाल्यामध्ये तर सगळे गरम मसाले वगैरे सगळे असतात म्हणून मी जास्त कोणते मसाले वापरत नाही. होममेड मसाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहत असाल, की 1 चमचाभर इथे घेतलेली आहे हळद आणि नंतर मी इथे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे. आणि चवीपुरतं मीठ ॲड झालेलं आहे आणि ते हे सर्व काही मसाले आहे आपल्या तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटत नाही, तोपर्यंत आपलाच मसाला असाच भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहत असाल, की तेल किती सुटलेलं आहे, म्हणजे मसाला एकदम परफेक्टली असा बनून तयार झालेला आहे. आणि आत्ताच ह्या स्टेजला आपल्याला जे आपले बटाटे आणि शेवगाची शेंग आहे, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे, मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. कारण ज्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस शेवगा आणि बटाटा म्हणजे परतून घेतला ना, तर खूप असा टेस्ट छान येतो. आणि शक्यतो माझ्या हातची ही जी भाजी आहे, ती सगळ्यांना खूप आवडते. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की मसाला मी कशापैकी तुमच्यासाठी दाखवला पण आहे, की मसाला आणि जी शेवगाची शेंग, बटाटे वगैरे आहेत, किती छान दिसत आहे. मसाला खूप छान असा भाजून झालेला आहे आणि नंतर मी इथे थोडीशी जी मुगाची डाळ आहे, ती पण इथे घेतलेली आहे. आणि जी मुगाची डाळ आहे ना, ते आपल्याला म्हणजे मी प्रत्येक भोपळा आणि जी शेवगाची भाजी आहे त्याच्यामध्ये टाकतेच कारण खूप घरच्यांना खूप आवडतं. त्यासाठी मी हे ॲड करतच असते आणि इकडे जी आहे ते मुगाची डाळ आणि म्हणजे खूप थोडी नाही मुठभर म्हटली तरी हरकत नाही. मी थोडीशी त्याच्या पाण्यामध्ये धुवून घेतली होती. नंतर आपल्या
मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे. ते पण थोडंसं 2 ते 3 मिनिटं असं परतून घेतल्याच्या नंतर मी शेंगदाण्याचा कूट आहे, ते पण आणि तुम्ही पण शेंगदाण्याचा कूट पाहिला असेल. मला असं बारीक अजिबात आवडत नाही. थोडासा मोठा-मोठा असला तर भाजी खूप छान लागते. आणि नंतर इकडे तुम्ही पाहता असाल, की जे काही सर्व मसाले वगैरे, शेंगदाणे, डाळ वगैरे आहे, तर खूप आपल्याला असे जे आहे ते 2 ते 3 मिनिटांनी अजून हे करून मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर चांगल्यापैकी परतून झालेले आहे. तर तुम्ही पाहता असाल की मसाला कन्व्हर्ट एका ह्याच्यामध्ये पूर्ण असं कन्व्हर्ट झालेला आहे आणि खूप छान असं दिसत पण आहे. तर जे मसाल्याचं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केल्याच्या नंतर आपल्या ज्या मसाल्यामध्ये मी सर्व काही थोडंसं पाणी टाकलं होतं. नंतर मी पूर्ण मसाले एकत्र केल्याच्या नंतर आणखीन ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. खूप असं कारण ज्यावेळेस डाळ शिजून होते त्यावेळेस मुगाची डाळ तर खूप अशी घट्ट होती. त्यासाठी मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि नंतर मग जेवढं हवं तेवढं आणि जेणेकरून भातासोबत आणि चपातीसोबत खाता नाही एवढं कारण मला खूप अशी पातळ भाजी आवडत नाही. त्यासाठी मी जे भाजीची क्वांटिटी आहे व्यवस्थित म्हणजे मीडियम ठेवलेली आहे आणि नंतर ती भाजी आपोआप असं घट्ट अशी होती. तर इकडे मी 2 शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहे आणि आपली जी शेंगाची भाजी आहे ती परफेक्टली बनवून तयार झालेली आहे. आणि कशी वाटते बटाटा आणि शेवग्याची भाजी जी आहे, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड्स, माझी शेवगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा आणि हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.